हाय सगळ्या माझ्या मित्रमैत्रिणींना शुभप्रभात आणि श्री स्वामी समर्थ। तर स्वामींनीच माझ्याकडून हे सगळं करून घेत आहेत किंवा त्यांच्याच आशीर्वादाने मी सगळं करत आहे। तर आज मी सकाळपासूनचा माझा काय दिनक्रम असतो दुपारपर्यंत पारायण होसपर्यंत तो सगळा तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। आता माझी अंघोळ वगैरे झालेली आहे, 5:15 वाजलेले आहेत सकाळचे। घराला झाडू केर मारून झालेला आहे, केर कचरा काढून झालेला आहे। आता मी पूजा करणार आहे। त्यानंतर सर्वप्रथम गरम पाणी वगैरे प्यायचं आहे कारण मी योग टीचर आहे। तर योगाचा क्लाससुद्धा मी आज घेणार आहे आणि मग जाणार आहे केंद्रामध्ये आपल्या पारायणासाठी। तर आजचा आपला पारायणाचा 5वा दिवस आहे। तर चला मी जितकं शेअर करता येईल तितकं शेअर करणार आहे। तशी घाई खूप असते, तुम्हाला माहीत आहे। 7:30 ते 7:45 पर्यंत मला केंद्रामध्ये जायचं आहे। तर चला मी सगळं शेअर करते तुमच्याबरोबर। ही गरम पाण्याची केटल आहे, तर मी पाणी गरम केले। आता मी सकाळी सकाळी रोज गरम पाणी पिते। तुम्ही पण सगळ्यांनी रोज सकाळी गरम पाणी पिया, पोटासाठी खूप चांगलं असतं, पोट साफ होण्यासाठी। पर तिकडे हे पहा, आता भाजीची वगैरे सगळी तयारी रात्रीच करून ठेवलेली आहे। तर चला आता काय करायचं ते पाहूयात। मी पहिलं पाणी पिऊन घेते। गादीवर वगैरे बसायचं नाही म्हणून डायनिंग टेबलच्या इथे ही एक चेअर साईडला काढून इथेच एक प्लास्टिकची चेअर ठेवली आहे मी, हिच्यावरच मी बसणार आहे। पाणी खूप फास्ट प्यायचं नाही, सावकाश प्यायचं आहे। तर घाईच्या वेळेस मी रात्रीचीच भेंडी चिरून ठेवत असते। काल आमच्या आईने रात्री भेंडी चिरून ठेवलेली आहे, त्यामुळे मला सोपं गेलं। पटकन भाजी फोडणीला टाकून घेतली मी एकीकडे। आणि माझी भाजी आज कांदा लसूण वगैरे काही घालायचं नाही, त्याच्यामुळे पटकन होणारी भाजी आहे। आणि दुसरी पण भाजी मी लगेचच बाजूला दुसरीकडे ठेवून घेतली। रात्रीच कढया वगैरे घासून ठेवलेले होते आम्ही, आणि आता लगेच दुसरी पण भाजी करायची। ही थोडीशी पातळ भाजी करणार आहे, दुधीची भाजी ही। तर ही पण मी पटकन करून घेते आणि मग आपल्या दोन्ही भाज्या झाल्या की लगेच आपल्याला पूजेची तयारी करायची आहे। आणि बाकी आता कसं आवरते आता बघावं लागेल। व्हिडिओमुळे थोडासा वेळ जास्त लागतो मला रोजपेक्षा, तरी मी 4:30ला उठलेली आहे सकाळी। तर दुधीची भाजी काही वेळा शिजणार आहे। आणि हे पहा, दुधीची भाजी एकदम अशी लथपीत केली आहे मी। आणि ही भेंडी तर रेडी झालेली आहे। तर आता पूजेसाठी आपल्याला तयार व्हायचं आहे, तर पूजेची तयारी करते मी। तर माझी पूजा वगैरे झाली आहे, आता पूजा करून घेतली मी। तर चला पुढे काय करायचं ते दाखवते मी तुम्हाला। तुळशीला पाणी घालून आल्यानंतर मी फुलं आणलीत बाहेरून आणि आणखीन देवासमोर फुलं वगैरे ठेवलीत। तर खूप छान आणि प्रसन्न वाटतंय। नैवेद्य वगैरे दुधाचा ठेवलेला आहे, पाणी वगैरे सगळं केलेलं आहे। तर चला आता 6 वाजलेत। तर क्लास घेण्यासाठी आता मी टेरेसवरती जाणार आहे। पण केस मला विंचरायचं वगैरे सुकवायचं लक्षात नाही आलं, म्हणून आता पटकन ड्रायरने केस कोरडे करते आणि लगेच गच्चीवरच भेटते तुम्हाला। तर फ्रेंड्स मी आलेली आहे टेरेसवरती, अंधार आहे सगळं वरती हे पहा। तर आता 6 वाजलेत, माझा 6चा क्लास आता घेणार आहे मी। तर इथे ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही क्लास होतात माझे सकाळचे। तर सकाळच्या 6च्या बॅचला माझ्याकडे 5 ऑफलाईन आहेत आणि 5 ऑनलाईन, असे 10 स्टुडंट आहेत। तर तुम्हाला जर कोणाला ऑनलाईन योगा क्लास किंवा ऑफलाईन करायचं असेल, आता मी राहते संभाजीनगरला, संभाजीनगरचे लोक ऑफलाईन करू शकतात। पण बाहेरचे कोणी असतील तर ऑनलाईनसुद्धा क्लास एकदम छान होतात। माझ्याकडे अगदी डॉक्टर वगैरे सगळे आहेत क्लाससाठी, तर ते पण मी तुम्हाला सगळं शेअर करणार आहे। आत्ता सध्या ऑफलाईन 2च मुली आहेत, कारण की सगळे माझ्याबरोबर गुरुचरित्रासाठी बसलेले आहेत आणि त्यांनीच मला प्रवृत्त केलेलं आहे गुरुचरित्र मंदिरात करण्यासाठी। याआधी 5 पारायणं मी घरी पण केलेली आहेत आणि आता हे माझं 6वं पारायण आहे। श्री स्वामी समर्थ। चला आता मी क्लासला सुरुवात करते। तर क्लासची सुरुवात मी ओंकाराने करत असते, पण सगळा व्हिडिओ यामध्ये शेअर केलेला नाही आहे, कारण की आपल्याला मंदिरातला वगैरे सगळा व्हिडिओ ॲडजस्ट करायचा आहे। तर हा ऑनलाईन क्लास चालू आहे, मी प्रत्येकाकडे लक्ष देते, तुम्ही पाहू शकता। तर ह्या खाली ज्या मॅडम आहेत त्या भिंतीला टेकलेल्या आहेत। तर त्या आहेत अर्चना मॅडम, त्या डॉक्टर आहेत। तर त्यासुद्धा माझ्याकडे योगा करतात। तर हे पहा, मी त्यांना भिंतीला खेटून आसन करायला सांगितलेलं आहे। काकूंना जमत नाही त्यांनासुद्धा भिंतीला मागे खेटायला सांगितलं आहे। म्हणजे प्रत्येकाकडे व्यवस्थित लक्ष देऊन मी क्लास घेत असते। ऑनलाईन ऑफलाईन बॅच मी सोबत घेत असते।
तर माझे काही स्टुडंट पारायणासाठी आलेले आहेत. सध्या 2 स्टुडंट इथे आहेत, तर तेही मी तुम्हाला दाखवते अगदी शॉर्टमध्ये. तर तुम्हाला जर माझा क्लास जॉईन करायचा असेल तर माझा नंबर मी स्क्रीनवरती आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण शेअर करणार आहे. तर आता आपला क्लास झाला 1 तासाच, आता खाली चालले मी. इन्सिडन्सली आज छायाताईंचा क्लास नाही, त्यांनी पीठ मळलेलं असल्यामुळे मला पटकन चपात्या करायला भेटलेल्या आहेत, नाही तर मला पीठ मळून चपात्या कराव्या लागल्या असत्या. त्यामुळे थोडंसं माझं बॅलन्स झालं आहे, एकदम वेळेत सगळं आवरणार आहे. तर हे पहा, मी 5 चपात्या पटकन करून घेणार आहे, कारण की दोघांचा टिफिन, छोट्याला 2 आणि मोठ्याला 1 टिफिन द्यायचा आहे. तर फटाफट मी आता चपात्या करून घेते एकदम फास्टमध्ये, आणि खूप छोट्याही नाही करत, माझ्या मीडियम साईजच्याच असतात. तर चला, आपली चपाती मस्त टम फुगली आहे, चपात्या झालेल्या आहेत. नंतर वरतून मी तूप लावणार आहे त्यांना आणि टिफिन पॅक करणार आहे. आजच्या नाश्त्याला मी अर्णवला तूप गुळचा रोल देणार आहे, खूप मस्त लागतो. तुम्ही जर देत नसाल तर देऊन पहा, खूप छान लागतो. आणि त्यानंतर भाजीपोळीचा डबा, असे 2 डबे अर्णवचे आणि प्रथमेशचा 1 भाजीपोळीचा डबा, असे मी 3 डबे पॅक करणार आहे आणि लगेच अर्णवला सोडवायला जाणार आहे. तर फटाफट टिफिन रेडी झालेला आहे आपला. आता चहा न पिण्याचंच ॲडवाईस मी सगळ्यांना देत असते. मी पण चहा घेत नाही, पण आज छायाताईंनी एकदम छान चहा बनवला आहे म्हणून मी चहा घेणार आहे त्यांच्या हातचा. तर चला, आता अर्णवला सोडवायला जायचं. टिफिन वगैरे सगळं झालं आहे, आता अर्णवला सोडवायला चालले आहे मी स्टॉपवरती. तर चला, आता अर्णव आणि मी चाललेली आहे. मी अर्णवला सोडवायला चालली आहे स्टॉपवरती आणि मग जाणार आहे केंद्रामध्ये. आम्ही सगळे स्टॉपवरती आलो आहे, अर्णव पण आला आहे. अर्णव नाही आला व्हिडिओमध्ये. तर आता मी चालली आहे घरी. तर मी साडी घातलेली आहे, आता मंदिरात जायचं आहे मला, केंद्रामध्ये जाणार आहे मी. आता रेडी झाली आहे पूर्ण, थोडंसं केस वगैरे विंचरते आणि निघते. मला थोडं लेट झालं आहे, थोडं व्हिडिओ केल्यामुळे थोडंसं टायमिंग मॅनेजमेंटमध्ये थोडा प्रॉब्लेम झाला आहे. चला, आता केंद्रातच भेटूया डायरेक्ट. तर फ्रेंड्स, आता झाले मी रेडी आणि आता निघालेले आहे केंद्रामध्ये. थोडीशी फुलं वगैरे घेते आपल्या ग्रंथासाठी. तर बघते गार्डनमध्ये कुठे फुलं वगैरे दिसत आहेत का मला. तर फुलं तोडते मी आणि निघते. तर मला फुलं भेटलीत थोडी, ती घेतली मी. आता मी चालले आहे मंदिरात. ऑलरेडी मी घरातल्या पूजेसाठी फुलं तोडलेली होती, त्याच्यामुळे मला एवढीच फुलं भेटलीत आत्ता. आणि पायामध्ये चप्पल वगैरे घालत नाही, म्हणजे मैत्रिणी म्हणाल्या नाही घालायची चप्पल, तर बिना चप्पलचंच आता चालले मी. तर मंदिरात पोचले आणि इथे आता सेवा चालू आहे.
तर फ्रेंड्स, आमची आरती झालेली आहे आणि आता आरतीनंतर मी चाललेली आहे पारायणासाठी. तर चला, मी चाललेली आहे पारायणासाठी. तर आता गुरुचरित्र पारायण चालू करण्याआधी जप असतात. तर आता आम्ही श्री स्वामी समर्थ हा जप करतोय सगळे. श्री स्वामी समर्थ, 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 श्री. तर आम्ही सगळे गुरुचरित्रासाठी आता पारायणाला बसलोय. ह्या सगळ्या माझ्या बरोबरच्या मैत्रिणी आहेत केंद्रामधल्या. तर बघा, खूप छान प्रकारे आमचं पारायण चालू आहे. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला जर आमचा हा गुरुचरित्र पारायणाचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअर करा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओज आणि ब्लॉग्स पाहायला भेटतील. तर आमचं जप करणं चालू आहे. मला द्या ना काका, प्रसाद भेटलाय. हाय फ्रेंड्स, सगळ्यांनी हाय करा सगळ्यांनी. तर हे पहा, आम्ही गुरुचरित्राचा पारायण लावलेलं इथे. तर माझ्या मैत्रिणी आणि आम्ही सगळे इथे पारायण झालेलं आहे आत्ताच. आणि आज खूप कमी अध्याय होते, त्याच्यामुळे आमचं पारायण लवकर संपलंय. आणि आता आम्ही यातल्या काही जणी गजानन महाराज मंदिरामध्ये जाणार आहे दर्शनासाठी, कारण वेळ आहे आपल्याकडे जास्त, कामं आवरून आलेलो आहोत. तर चला भेटूयात आता उद्या. पण पहिल्यांदा आपण मंदिरात जाणार आहे, गजानन महाराजांचं दर्शन करून येणार आहे. तर चला जाऊयात तिकडे. आलेलो आहोत गजानन महाराज मंदिरामध्ये. पा मैत्रिणी पुढे गेल्यात, मी पण आहे त्यांच्याबरोबर, व्हिडिओ काढते आता. खूप प्रसन्न, छान वाटतं. आज आमचं पारायण लवकर झाल्यामुळे आम्ही मंदिरात आलेलो आहोत. आम्ही तिसऱ्या दिवशी पण आलो होतो मंदिरामध्ये आणि आज परत आलोय. जय.
आम्ही मस्त दर्शन घेतलंय गजानन महाराज मंदिरमध्ये. माझ्या मैत्रिणी सगळ्या माझ्यासोबत आहे. खूप छान दर्शन झालंय. सकाळच्या वातावरणात खूप प्रसन्न वाटतंय. तर चला आता आम्ही चाललो आहोत घरी. हाय फ्रेंड्स, तर मी आलेली आहे आता घरी. आमचं पारायण झालेलं आहे. तर गुरुचरित्राचा आज 5वा दिवस होता. तर छान आमचं पारायण झालेलं आहे. आज 3च अध्याय होते, त्याच्यामुळे वेळ भेटला. मग गजानन महाराज मंदिरामध्ये पण जाऊन आलो आणि पूर्ण पारायणामध्ये बिन चप्पलचं जायचं ठरवलं होतं. तर झालेलं आहे. पारायण झाल्यानंतर मात्र मी चप्पल घालते, पण माझं ठरवलेलं आहे की मी तोपर्यंत नाही घालणार तर नाही घालत. तर तुम्हाला जर माझा हा गुरुचरित्राचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करा आणि समोरील जी बेल आयकॉन असते ती नक्की दाबा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन मिळत राहतील. बाय बाय.